जो काम करतो त्याच्यावर बोलतच असते. आणि आमचा कारभार हे सगळ्यांच्या लोकांच्या समोर आहे. आम्ही या ठिकाणी डिव्हिडंडच्या माध्यमातून किंवा बोनसच्या माध्यमातून लोकांना भरभरून दिलेला आहे. आणि जो फायदा मला वाटते महाराष्ट्रामध्ये एकच दूध संघ जो आहे तो नावारूपाला आहे तो गोकुळ. 100 रुपयेमधून 85 रुपये आपण हे उत्पादकांना देतो. हा एकमेव दूध संघ आहे की सभासदांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी काम करतो. आमदार शिवाजीराव पाटील सध्या गोकुळवर आरोप करतात. तर त्यांना किती ज्ञान आहे मला माहीत नाही, पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला कधीही माहिती लागेल आम्हाला सांगा, आम्ही माहिती तुम्हाला देऊ. गोकुळचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्र देशभर पोहोचवायच्यासाठी माध्यम प्रयत्न करतात. मात्र जिल्ह्यातील नेते मात्र याबद्दल तुम्ही पाहताना दिसत नाही. काय कसं बघता याच्याकडे गोकुळची बदनामी आता राज्यापासून देशापर्यंत व्हायला लागलेली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून याच्यामध्ये महायुतीचे सगळे नेते आपल्याला पाहायला मिळतात. आरोप प्रत्यारोप होत आहे ते महायुतीच्या नेत्यांमध्येच होताना दिसतात. ते नेत्यांनाच विचारलेलं बरोबर. चौकशी करावी शेतकरी. माझी सर्वांना हीच विनंती आहे की गोकुळला ह्यामध्ये आपण कृपया करून ओढू नये. ही आपली जिल्ह्यातली मातृसंस्था आहे. ही आज उच्च शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळं गोकुळवर कसलाही या ठिकाणी आरोप बेछूट आरोप करणं हे योग्य नाही. मी सर्व नेते मंडळी असतील यांना विनंती करतो की गोकुळवर तुम्ही कृपया करून बोलणं टाळावं. हे आरोप सत्य आहेत किंवा राजकीय आरोप आहेत? हे राजकीय इथून आरोप आता निवडणुका जवळ आल्यात म्हटल्यावर राजकीयच असतात. तुम्ही म्हणताय की